नमस्कार, मैं हूं निहाली आपके साथ और आप देख रहे हैं राष्ट्रीय तक न्यूज। चलिए नजर डालते हैं आज की खबर की ओर। नागपुर में लोंडे ज्वेलर्स का भव्य शुभारंभ 12 को केंद्रीय मंत्री नितिन गडकरी करेंगे उद्घाटन। बॉलीवुड सितारों की मौजूदगी में सजेगा कार्यक्रम। नागपुर के सक्करदरा क्षेत्र में अब एक और चमक जुड़ने जा रही। जी हां, शहर वासियों के लिए खुशखबरी। लोंडे ज्वेलर्स का नया और भव्य शोरूम कल उद्घाटित होने जा रहा और खास बात यह है कि इसका शुभारंभ केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के कर कमलों से किया जाएगा। इस भव्य आयोजन में बॉलीवुड के कई चर्चित अभिनेता और अभिनेत्रियां भी अपनी उपस्थिति दर्ज कराएंगे। लोंडे ज्वेलर्स ने इसे नागपुर की ज्वेलरी मार्केट के लिए एक नया अध्याय बताया। लोंडे ज्वेलर्स ने अपने ग्राहकों के लिए इस मौके पर शानदार ऑफर की घोषणा की है। शोरूम में मेकिंग चार्ज पर 70 से लेकर 100% तक की छूट दी जाएगी। कंपनी का कहना है कि ये ऑफर सीमित समय के लिए रहेगा और ग्राहकों को शुद्धता, डिजाइन और विश्वसनीयता की गारंटी मिलेगी। बताया जा रहा है कि उद्घाटन समारोह में शहर के कई व्यापारी, समाज सेवी और राजनीतिक हस्तियां भी शामिल होंगी। शोरूम में अत्याधुनिक डिजाइन की सोने, चांदी और हीरे की ज्वेलरी कलेक्शन प्रदर्शित की जाएगी। लोंडे ज्वेलर्स की इस नई शुरुआत को लेकर ग्राहकों में उत्साह है। कल 12 अक्टूबर की शाम 7 बजे नंदनवन तिरंगा चौक पर कार्यक्रम का आयोजन किया जाएगा। नागपुर से कैलाश सुगंध की रिपोर्ट। मैं आप सभी को बताना चाहूँगा कि हमारा 4th शोरूम का ओपनिंग हो रहा है नंदनवन में, जो कि है 12, 13 एंड 14 अक्टूबर को। 12 तारीख को नितिन गडकरी के साथ मुक्ता गोडसे जी आ रही है। 13 को हमने शिवानी बावकर को बुलाया है एंड 14 को अनीता दाते जी आने वाली है। लोंडे ज्वेलर्स हे 4थं शोरूम नंदनवनला सुरू करत आहे तिरंगा चौकात आणि कस्टमरचा प्यार आणि दोस्ताचा प्यार याच्यामुळे लोंडे ज्वेलर्स नेहमी वाढत आहे आणि दिवसेंदिवस प्रगती करत आहे। हे सर्व माझे जे कस्टमर्स आहे किंवा यांच्यामुळेच होत आहे, त्यांचा मी खूप खूप धन्यवाद करतो। माझं अगदी म्हणजे छोटंसं दुकान होतं 30 स्क्वेअर फीटचं आणि त्यापासून जी सुरुवात केली आणि सर्वांनी मला साथ दिला, त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो। त्याच्यानंतर मी गोकुलपेठचं शोरूम केलं, त्यानंतर मनीषनगरचं शोरूम केलं आणि 4थं शोरूम आता नंदनवनला करत आहे। ह्या जर्नीमध्ये माझे दोन्ही मुलं यश आणि तन्मय सोबत वर्किंग करत आहेत, कंद्याला कंदा मिळून। आणि नवीन न्यू जनरेशन आल्यामुळे मला म्हणजे खूप साथ झालेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही कंटिन्यू प्रगती दरवर्षी करत आहोत। लोंडे ज्वेलर्सनी स्पेशली डिस्काउंट स्कीम ठेवलेली आहे 70 प्लस 30% ची, जी आजपर्यंत कोणी दिलेली नाही आहे नागपूरमध्ये। नागपूरमध्ये लोंडे ज्वेलर्स ही पहिली कंपनी आहे की जी ही म्हणजे मेकिंग चार्जवर इतका मोठा डिस्काउंट देत आहे आणि अगदी दिवाळीच्या सीझनमध्ये 12, 13, 14 ओपनिंगसाठी स्पेशल ऑफर आहे। शोरूमसाठी 4 शोरूममध्ये नाही ना। तो 12th को मुग्धा गोडसे आ रहे नाम, मुग्धा गोडसे एक्ट्रेस जो है, एंड 13th को शिवानी पानगांवकर करके आ रही है एंड 14th को अनीता दाते। ऑफर का कोई टाइमिंग रखा गया है कि पूरे दिन ऑफर है? सेम डे, एक ही दिन, पूरे दिन कभी भी कस्टमर उसका फायदा ले सकता है। वो वेस्ट में है तो हमारा जो ईस्ट का पार्ट है वो मिसिंग चल रहा था, तो कहीं ना कहीं हमें जो महल इतवारी के कस्टमर्स थे उनसे हमें रिक्वेस्ट आ रही थी कि हमें बहुत दूर पड़ रहा है, तो वो सब चीज़ें ध्यान में रखते हुए हमने नंदनवन में डालने का डिसीजन लिया। लाइटवेट ज्वेलरी वो ज़्यादा रहेगा, लाइटवेट ज्वेलरी। कितने दिन ये 70% आपने मेकिंग चार्जेस पे रखा? हाँ, ये 3 दिन का ऑफर है, मैंने 12, 13, 14 ओपनिंग के खाली स्पेशल। देखो, रोज समझो आज आपने लिया हुआ सोना आपको लगता महंगा है, पर कल बहुत सस्ता लगता है, क्योंकि रोज ज्वेलरी के रेट बढ़ते जा रहे हैं। तो सोने के रेट बढ़ने वाले, हो सकता है आपको ये दिवाली में 130, 140 दिख जाए, 4 दिन बाद, 5 दिन बाद। जो हिसाब से रफ्तार रोज के बढ़ रहे हैं, 2000 रुपये, 3000 रुपये रोज बढ़ रहे हैं। तो गोल्ड इन्वेस्टमेंट बहुत अच्छा है और सिल्वर इन्वेस्टमेंट बहुत अच्छा है।
कि आने वाले समय में बहुत अच्छा बेनिफिट है। पण काही दिवसात सोनं आणि चांदीमध्ये करेक्शन येणार असं म्हणलं सर मला तर करेक्शन दिसून नाही राहिलेलं आहे, कारण की जी जिओ पॉलिटिशियन जे प्रॉब्लेम चालू आहे वर्ल्डमध्ये त्याच्याप्रमाणे मला सध्या काही दिसून राहिलं आहे. काल ट्रम्पने 30% अजून वाढून दिलं चायनावर इंडियावर टेरिफ, त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट सुद्धा अजून येतच. त्याचा इफेक्ट इकडे होत आहे का पुन्हा कमी झाल्यानंतर पुन्हा नाही सध्या येणार नाही, कारण आपला रुपयात पण तुटत आहे आणि आता जर रेट वाढले त्याचा काही फरक होतो नाही, सेल वाढून राहिला, कमी नाही होणार. परत तुमची जी महिनेवारी ग्राहक जे असतात त्या माध्यमातून वाढतोय का तुमचं असं पर्सनल असं वैयक्तिक तुमच्याकडे येतोय का? वैयक्तिक येत आहे. लोंढे ज्वेलर्स एक 35 इयरचा ब्रँड आहे आणि जी गुडविल आहे इतक्या वर्षाची आणि क्वालिटी आणि इमानदारीने वर्क केलेलं आहे, त्याच्यामुळे कस्टमर रेग्युलर वाढतच आहे. ब्रँडेड कंपन्या येऊन राहिलेल्या आहेत, पण नागपूरवासींचा लोकलवर जास्त विश्वास आहे. कारण तुम्ही बघा बरेच मॉल उघडले, पहिले भीती होती सर्वांमध्ये की मॉल येऊन राहिले तर त्याच्यामुळे आपले धंदे कमी होतील, पण असं कधीच नाही झालेलं आहे. उलट मॉलमध्ये कमी झाले आणि लोकल बिझनेस जास्त वाढले आणि लोकल ब्रँडला जास्त हे करत आहे, बिझनेस करत आहे. आपण कॅरेटोमीटर बंधनकारक केले आहे आपण हो, आमच्या 4ही शोरूम मध्ये कॅरेटोमीटर आहे. आम्ही प्रत्येक कस्टमरला वस्तू चेक करून देतो. त्यांनी म्हटलं की आम्हाला चेक करून पाहिजे, आम्ही कॅरेटोमीटरवर चेक करून देतो. अगदी आमच्याकडे सर्व SOP बनले आणि अगदी ट्रान्सफरसी बिझनेस ठेवलेला आहे. यस. आमचा नाही आता नाही जरी हॉलमार्क सेंटर कमी असले तरी आम्ही प्रत्येक वस्तू HYD करूनच ठेवत आहे, साधी वस्तू आम्ही ठेवत नाही आहे. हॉलमार्कला 2 दिवस लागतात सर, ताबडतोब नाही होत. लवकर पोर्टलवर जोपर्यंत ते HYD नंबरसाठी चढवत नाही गव्हर्नमेंटच्या साईटवर, तोपर्यंत ते होऊ शकत नाही. त्यांना जो टाइम पिरियड द्यायचा तेवढा द्यावाच लागतो. सर वाढत्या सोन्याच्या दरानुसार 9 कॅरेटच्या दागिने तुमच्या दुकानात केव्हा सर 9 कॅरेटची अजून डिमांड नाही आलेली आहे. जेव्हा डिमांड येईल आम्ही नक्की लोंढे ज्वेलर्स त्यासाठी सुरुवात करू. हो 100%. रेट इतना बढ़ गया है तो अभी एक EMI पे कंसेप्ट पे कुछ ऐसा मतलब परमिशन तो है नहीं, लेकिन कुछ लोग दावा करते हैं कि हम EMI पे दे रहे हैं. देखो EMI नहीं है, वो EMI बैंक लोन पर दे रही है. हम लोग कस्टमर से जमा कर रहे हैं एडवांस में और चीजें दे रहे हैं. मंथली मान लो मैंने आपसे का हमारा है प्लान नागपुर में, उसके बाद विदर्भ का प्लान. क्या चालू है? सिटी के बाहर जाने लवकरच बाहेर जाऊ, कारण आम्हाला बाहेर पण सुद्धा शोरूम टाकायचे. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. फिलहाल खबरों में इतना ही. बाकी खबरों के लिए देखते रहिए राष्ट्रीय तक न्यूज.